सांगली हरिपूर राडा प्रकरणात गजानन फाकडेस पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी मारहाण केल्याचा आरोप। कारवाईसाठी ग्रामस्थ जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहेत। हरिपूर गावात 3 दिवसापासून बोंद्रे आणि फाकडे गटात वादावादी सुरू होती। या वादाचे पर्यावसान काल मारहाणीत झाले। यावेळी 3 वाहनांवर दगडफेक करण्यात आली। हरिपूर आणि सांगली अशा 2 वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत 3 वाहनांचा चक्काचूर झाला होता। फाकडे पोलीस स्टेशनमध्ये गावातील काही गुंडांनी काल मारहाण केली होती। याची फिर्याद देण्यासाठी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आज दुपारी गेले असता त्यांना काही न बोलू देता पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी फाकडे यांना काठीने बेदम मारहाण केली। यावेळी फाकडे यांचा हात मोडला आहे। त्यांच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। या पोलिसांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी फाकडे आणि ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात उद्या पोलीस अधीक्षक यांना निवेदनही देण्यात येणार आहे। हे कर असं केलं की दांडकं फुटोच तोर मारलं मला, कधी दोन्ही हाताला पायावर मारलं। हात हे रक्त गळाले तरीसुद्धा थांबना साहेब। डोक्यात घातले काटे, काय म्हणलं सारखे शिवा देऊन हायगेज केलं मला। त्यानं कोण ते नाव सांगायचं? डोंगरे साहेबांनी मारलं। कुठं मारलं? का पोलीस स्टेशनमध्ये नेऊन आत कुठल्या पोलीस स्टेशन? ग्रामीण पोलीस स्टेशनला नेऊन आत मारलं। ग्रामीणमध्ये मी गेलो तर आत घेतलं आणि चालूच केलं बडवायला दांडक्यात। मला जरा बोलून सुद्धा दिलं मी त्या दिवशी काय फिरायला द्यायला गेलो। मी कोल्हापूरवरून पाचवीत होतो, ते करून ते फिरायला द्यायला गेलो। तर सिटीस्टनं आलो, तर एक ग्रामीणला गेलो। ग्रामीणला साहेबांना असं आलो तर ते आत घेतलं, ते मारायला चालू। कोणी मारले काय तुम्हाला? मला डोंगरे साहेबांनी मारले? बरं।